श्रीशैल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी संघटनेचा विजय असो। जय भीम। जय भीम। श्रीशैल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रीशैल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सोलापूर महानगरपालिकेमधील घंटागाडी कामगार 119 कामगारांना माननीय औद्योगिक न्यायालयामधून कायम करा असे आदेश पारित करण्यात आलेले आहे। सदरचा संघर्ष गेली 8 वर्षापासून घंटागाडी कामगार व स्वतः मी कामगार नेता श्रीशैल गायकवाड यांच्या माध्यमातून कायदेशीर मार्गाने लढा देऊन हा लढा आम्ही जिंकलेला आहे। सदरची ऑर्डर माननीय आयुक्तांना आम्ही सादर केलेली आहे। परत माननीय महापौर, माननीय उपमहापौर, माननीय स्थायी समिती चेअरमन या सर्वांना सदरची ऑर्डर सादर करून सदरचा प्रस्ताव माननीय शासनाकडे सादर करा, 2 महिन्यात सादर करा आणि 2 महिन्यानंतर यांच्या नियुक्ती त्यांना त्वरित देण्यात यावे असे आदेश माननीय औद्योगिक न्यायालयाने दिल्यामुळं आज महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 119 कामगार 100% कायम होणार, त्यात काय शंका नाही। सदरचं प्रकरण पहिल्यांदा इंडस्ट्रियल कोर्ट, नंतर हायकोर्टातून परत इंडस्ट्रियल कोर्टाकडून सदरची ऑर्डर नियुक्ती झाल्यामुळं हे प्रकरण आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। तर शासनाकडं पदनिर्मिती आणि पदनिर्मितीनंतर यांच्या नियुक्ती शासनाकडून करण्यात येणार आहे। त्यामुळं आज आम्ही संघर्ष 8 वर्ष करून आम्हाला निश्चित यश आलेलं आहे। प्रथमतः मी औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश यांचा आभार व्यक्त करतो, माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचाही आभार व्यक्त करतो। तसेच सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय उंबासे साहेब यांनी स्पष्ट सांगितले की सदरचा प्रस्ताव 100% शासनाला पाठवून या लोकांना लवकरात लवकर नियुक्ती देऊ असे आम्हाला आदेश दिलेले आहेत। एकूण घंटागाडीचे कामगार किती होते, त्यापैकी किती जणांना आता नियमित करतात? 229 कामगार होते, त्यापैकी 27 कामगार सह्या नसल्यामुळं रिजेक्ट करण्यात आलेला आहे आणि जवळजवळ 32 कामगार संघटनेचे सभासद नसल्यामुळं त्यांना वगळण्यात आलेलं आहे। 229 पैकी 119 कामगार न्यायालयासमोर न्यायनिवाडा होऊन, त्याचे साक्ष होऊन, त्याच्या सर्व तपासण्या होऊन, त्याचं रेकॉर्ड तपासून मेहरबान औद्योगिक न्यायालयानं कायम करा असे आदेश निर्णय दिलेले आहेत। माझं नाव दयानंद प्रकाश चंदनशिवे, मी घंटागाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होतो। गेले 8 वर्ष न्यायालयात डॉक्टर बाबासाहेब कर्मचारी संघटनेमार्फत श्रीशैल गायकवाड साहेबांमार्फत आम्ही केस लढत होतो। आमची केस ही निकाली लागलेली आहे, तरी सर्व घंटागाडी कर्मचाऱ्यांचा विजय झालेला आहे आणि साहेबांचंही आम्ही आभार व्यक्त करतो की साहेबांनी आमच्यासाठी भरपूर कष्ट केलेलं आहे आणि मी एवढंच बोलतो। माझं नाव मलिक श्रीमंत हुवाळे, मी घंटागाडी कर्मचारी आहे। मी कचरा उचलण्याचं काम 8 वर्षापासून करत होतो। बेकायदेशीर आम्हाला 7 वर्ष बसवले होते। मग आम्ही श्रीशैल गायकवाड साहेबाला घेऊन आम्ही कोर्टात धाव घेऊन कोर्टात केस टाकून त्या केस लढवलं। बंबई हायकोर्ट, परत इथलं इंडस्ट्री कोर्ट आम्ही लढलेलं आहे। साहेबाच्या तर्फे आम्हाला न्याय मिळाला आहे। तरी आमचे 119 लोक सर्व आमचे कायम झालेले आहेत ते कोर्टाच्या आदेशाने। माझं नाव महेश बनसोडे आहे, मी घंटागाडी कामगार बिगारी म्हणून कामाला होतो। बेकायदेशीरित्या आम्हाला कामावरून काढल्यानंतर आम्ही श्रीशैल साहेबाकडे जाऊन त्यांच्याकडे न्याय मागण्याचा केला होता। त्यांनी आम्हाला योग्यरित्या न्याय दिलेला आहे। कोर्टामार्फत आमची नियुक्ती करून त्यांनी व्यवस्थित आम्हाला न्याय दिला आहे, त्याबद्दल मी साहेबांचा आभार मानतो आणि कोर्टाचे आभार मानतो।